नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करणार आहोत महाराष्ट्राच्या हवामान हा चॅप्टर बघणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. ही व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार. कंबाईन असो, ग्रुप सी असो की राज्यसेवा असो, सर्व PYQ फॉरेस्ट असो, सर्व PYQs आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. तुम्हाला ही व्हिडिओ खूप गरजेची पडणार. तर सर्वात आधी पहिला प्रश्न काय म्हणत आहे? हा प्रश्न आहे कंबाईन बी मेन्स जून 2025चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? डॉक्टर त्रिवार्था यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्यांच्या पूर्व भागात समावेश डॅश हवामान विभागात होतो. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? आपलं उत्तर येणार मान्सून. फक्त आहे. कारण स्टेपी हवामान प्रदेश हे मध्य प्रदेश व मराठवाड्यांच्या पश्चिम भागात होतो, राईट. आणि उष्णकटिबंधीय वर्षभरांचा हवामान विभाग हा कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पश्चिम भागात होतो, राईट. आणि सुदान हा तर येणारच नाही, राईट. सुदान हवामान तर येणारच. म्हणून आपलं उत्तर काय? फक्त मान्सून सॅवाना हवामान विभाग हा आपला उत्तर येणार. डॉक्टर त्रिवार्था यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्यांच्या पूर्व भागात समावेश मान्सून सॅवाना हवामान विभाग होतो, राईट. आपला पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसेवा 2025चा. काय म्हणत आहे? तापमानाची विपरीतता म्हणजे काय? तापमानाची विपरीतता म्हणजे काय? उंचीनुसार तापमान वाढत जाणे. काय म्हणे? वाढत जाणे. हा लक्षात ठेवा, उंचीनुसार तापमान वाढत जाणे. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे आपला? पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चा प्रश्न आहे. स्तंभ 1 मध्ये दिलेला आहे हवामान व त्याचे जिल्हे ओळखायचे, राईट. म्हणजे की AM आणि असं दिलेलं आहे. 1 मिनिट, राईट. हां, काय म्हणत आहे? तर आपलं काय म्हणतं? एम म्हणजे की आपला कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असते, राईट. म्हणून आपलं काय येणार? EMच्या येणार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकण विभागात, राईट. म्हणजे Aच्या 3 येणार. Aच्या 3 एकच ऑप्शनमध्ये आहे, दुसरं ऑप्शन. म्हणून आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 2 BSH ह्याच्यावर होणार अहमदनगर, धुळे, जळगाव, सोलापूर, राईट. आणि AWच्या होणार परभणी, अमरावती, वाशिम आणि हिंगोली. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न काय आहे आपला? पुढचा प्रश्न आहे चौथा प्रश्न. चौथा प्रश्न काय म्हणत आहे? हा प्रश्न आहे संयुक्त ग्रुप सीचा प्रश्न आहे 2023चा, डिसेंबर 2023चा. सह्याद्रीच्या पूर्वेकडे उत्तरांची भाग नावाने ओळखला जातो. काय ते? सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तरांचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो असं म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार मावळ. काय येणार? मावळ हा आपलं उत्तर येणार. काय येणार? मावळ. कारण की घाटमाता हा सह्याद्री पर्वताच्या सर्वात उंच सपाट वरचा भाग आहे. कोण? घाटमाता, राईट. आणि कोकण हा आहे सह्याद्रीच्या पश्चिमेकडील किनारपट्टीचा सकल भाग हा कोकण आहे. आणि मराठवाडा हा मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील पठारी प्रदेश आहे. कोण? मराठवाडा, राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? मावळ येणार. काय येणार? सह्याद्रीच्या पूर्वेकडे उत्तराचा भाग मावळ या नावाने ओळखला जातो, राईट. पुढचा प्रश्न काय? PSI मेन्स ऑक्टोबर 2023चा प्रश्न आहे. PSI मेन्स ऑक्टोबर 2023चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात खालील पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य आहे? आपला हा विचारत आहे, सत्य विचारत आहे, राईट. सत्य विचारत आहेत. आपलं उत्तर काय येणार? सत्य विचारत आहे म्हणजे की आपलं उत्तर काय? कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे महाराष्ट्राचे असे 4 हवामान उपविभाग आहेत. बरोबर आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे महाराष्ट्राचे 4 हवामान उपविभाग आहेत. आणि पुढचा आहे एकूण वार्षिक पर्जन्यापैकी कोकणात 95% व विदर्भात 88% पाऊस नेतृत्व मोसमी ऋतूमध्ये पडतो. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुमारे 83 म्हणजे की 83% पाऊस नेतृत्व मोसमी ऋतूमध्ये पडतो. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. काय म्हणतात? एकूण वार्षिक पर्जन्यापैकी मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात सुमारे ह्या चुकीचा आहे. हा 83% दिलेला आहे ना, हा उत्तर आहे अबक आपला उत्तर येणार. हा 75 नाही 83 येणार 75च्या जागा. म्हणून आपला चुकीचा आहे, राईट. सत्य विचारणं म्हणत आहे ना, अबक इज सत्य.
पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, खालीलपैकी कोणत्या विधाने बरोबर आहे म्हणत आहे. खालीलपैकी कोणत्या विधाने बरोबर आहे म्हणत आहे, राईट. खालीलपैकी कोणत्या विधाने बरोबर आहेत असं म्हणत आहे, राईट. आपलं उत्तर काय ना, खाली विधाने बरोबर आहेत पहा म्हणत आहे. तर काय म्हणत आहे, महाराष्ट्रात 73 पूर्व ते 74 पूर्व रेखावृत्तावर कमी पाऊस पडतो. हे विधान चुकीचे आहे. 73च्या पुढे सुरू होतो कमी पाऊस, राईट. 73च्या खाली जास्त पाऊस होतो, राईट. 74च्या पुढे सुरू होतो कमी पाऊस. 73 व 74 मध्ये नाही होत, राईट. व म्हणून हा विधान चुकीचा आहे. काय येणार आता, वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात ईशान्य मान्सूनचा पाऊस पडतो. हा विधान बरोबर आहे. मिरजपेक्षा चंद्रपूरचे पर्जन्याचे दिवस कमी आहेत. हे विधान चुकीचे आहे. मिरज हे सांगलीमध्ये आहे आणि चंद्रपूर हे पूर्व विदर्भमध्ये आहे, म्हणून जास्त येणार इथे, राईट. कमी नाही, जास्त येणार. पुढचा प्रश्न बघू. आपला प्रश्न उत्तर काय येणार, फक्त ब विधानीचं बरोबर आहे. मग सगळे चुकीचे आहेत, राईट. कारण की 74 पूर्व रेखांवर कमीच पाऊस नाही पडतो, जास्त पडतो, राईट. 74च्या पुढेच कमी पाऊस पडतो आणि 74च्या खाली म्हणजे की 73-74च्या मध्ये विचारत आहे ना, म्हणून आपला जास्त पाऊस येणार, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्य व प्रादेशिक विभाग यांच्या योग्य जोड्या लावा म्हणत आहे. प्रादेशिक विभाग व वार्षिक पर्जन्य असं विचारत आहे, राईट. आपलं उत्तर काय येणार, कोकणचं काय येणार, 287 असं येणार, म्हणजे की अच्या 4 येणार. अचे 4 2 ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. मग येणार विदर्भच्या काय येणार, विदर्भच्या येणार सेंबर, म्हणजे की आपलं काय येणार 2, म्हणजे की दुसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. कोकणच्या येणार 287 वार्षिक पर्जन्य आणि मध्य महाराष्ट्राचं काय येणार 92 वार्षिक पर्जन्य आणि मराठवाड्याच्या येणार 77 वार्षिक पर्जन्य आणि विदर्भच्या येणार 100 वार्षिक पर्जन्य, राईट. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे, या प्रदेशांना दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो कारण हा प्रदेश सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस वसलेला आहे, बरोबर. इथे वार्षिक 100 ते 200 सेमी पाऊस पडतो. हे विधान चुकीचे आहे, राईट. हे विधान चुकीचे आहे. इथे वार्षिक 100 ते 200 सेंटीमीटर पाऊस पडत नाही. इथं पाऊस पडतो सेमी पाऊस जास्त पावसाच्या प्रदेशात होतो, म्हणजे की 100 व 200 जास्त प्रदेश, 100 व 200 हे पाऊस जास्त पावसाच्या प्रदेशात पडतो, राईट. इथं नाही पडत, राईट. पुढचा आहे, मराठवाडा व खानदेश यांच्या जास्तीत जास्त प्रदेशात यात समावेश होतो, बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. इथं काय येणार, येथे वार्षिक पर्जन्य हे 50 ते 75 येणार सेमी पाऊस पडतो. कुठे, ह्या सह्याद्रीच्या पर्वताच्या पूर्वेस वसलेल्या ह्या पर्जन्य छायाच्या प्रदेशात असलेले तिथे पावसाचे प्रमाण कमी आहे, राईट. आता काय म्हणत आहे, हा भाग नेतृत्व मोसमी वाऱ्यांच्या पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो, बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपलं हे उत्तर काय येणार, ए, सी आणि डी हे बरोबर आहेत. इथे काय येणार, 100 व 200च्या जागावर 50 व 75 येणार, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, डॅश हे दक्षिण कोकणातील जास्त पावसाचे ठिकाण आहे. काय आहे, जास्त पावसाचे ठिकाण अंबोली आणि मॅथेरॉन, महाबळेश्वर हे तीनही आणि इगतपुरी हे तीनही सह्याद्री घाट माथ्यावर आहेत, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, 1 इंच वायुभार म्हणजे काय म्हणत आहे. 1 इंच वायुभार म्हणजे काय म्हणत आहे, तर आपलं उत्तर काय येणार 34 मिलीबार येणार, जवळपास येणार 34. लेकिन आपलं उत्तर काय येणार त्याचा 33.86. 1 इंच इज इक्वल टू 33.36 येणार, राईट. आपलं उत्तर येणार. बट जवळपास तर 34 मिलीबारच आहे, राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार, जवळच्या उत्तर द्यायचे असते 34 मिलीबार असणार. वायुदाब मापन असतो. वायुदाबच्या वापन कसं करतो, वरच्या दाब मोजण्यासाठी करतो. वातावरणाचा दाब मोजण्यासाठी
वायुदाब मापनचा उपयोग होतो. राईट. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? पुढचा प्रश्न म्हणत आहे चक्रीवादळ आणि वर्ष विचारत आहे. राईट. निसर्ग यांचे चक्रीवादळ 2020 मध्ये आला होता. तोक्ते येथे केव्हा आला होता? 2011 मध्ये. फयान हा चक्रीवादळ केव्हा आला होता? 2009 मध्ये. आणि क्यार हा 2019 मध्ये आला. उत्तर काय ना? अ चा 2 आणि 1. तिसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. आपलं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? कोणती चक्रीवादळ 17 मे 2021 दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परिणाम करून गेला? तर आपलं उत्तर काय येणार? तोक्ते आपला उत्तर येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे विचारत घ्या. महाराष्ट्र काय म्हणत आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथे पडतो. बरोबर आहे. अंबोलीच्या 3 बाजूंनी डोंगर व वाऱ्यांच्या प्रदेशांनी बाजू मोकळी आहे. बरोबर. याचं कारण हा आहे, दोन्ही बरोबर आहेत. अंबोलीच्या 3 बाजूंनी डोंगर व वाऱ्यांच्या प्रदेशांच्या बाजू मोकळी आहे, कारण महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली येथे पडतो. आपलं उत्तर काय नाही याच्या? तो बघू आपण. 13 म्हणजे की 14वा बघू. 14वा म्हणत आहे. 14चं उत्तर काय येणार? 14चं उत्तर येणार आपलं उत्तर काय येणार? दोन्ही विधाने बरोबर आहेत. दोन्ही विधाने बरोबर आहेत. दुसरे विधान हे पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त असतो. डॅश या प्रदेशात असते. काय? त्याचं उत्तर काय येणार? उत्तर येणार पूर्व विदर्भ 40 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस एवढा असतो. राईट. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त पूर्व विदर्भ या प्रदेशात असतो. किती असतो? 40 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस एवढा असतो. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्राच्या हवामानावर खालीपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? तर आपलं उत्तर काय ना? सर्वात जास्त परिणाम म्हणत आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांगा हा येणार. राईट. सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग हा येणार. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? तर आपलं उत्तर काय ना? सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग असं म्हणत आहे. राईट. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? खालीपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनंदिन तापमान कक्षात सर्वात कमी असतो? राईट. कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनंदिन तापमान कक्षात सर्वात कमी असतो? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार रत्नागिरी. राईट. रत्नागिरीनं. फयान चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर दरम्यान आढळते, कारण डॅश किनाऱ्यावर डॅश दरम्यान आढळते. आपलं उत्तर काय येणार? फयान. तर आपलं उत्तर काय येणार? 11 नोव्हेंबर 2009. फयान चक्रीवादळ केव्हा आला होता? 11 नोव्हेंबर 2009 दरम्यान आढळतो. राईट. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? पुढचा प्रश्न म्हणत आहे 16 मे 2018 ते 21 मे 2018 दरम्यान कोणते चक्रीवादळ अरबी समुद्रावर तयार झाले होते? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? सागर हा चक्रीवादळ अरबी समुद्रावर तयार झालेला होता 2018 मध्ये. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 26 जुलै 2005 या दिवशी एक दिवसात सर्वात जास्त 944 मिमी पाऊस पडण्याची नोंद डॅश या ठिकाणी झाली. तर आपलं उत्तर काय येणार? कोणत्या ठिकाणी 944 मिमीपेक्षा पाऊस पडण्याची नोंद डॅश या ठिकाणी झाली? सर्वात जास्त म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार मुंबई ना. राईट. मुंबई येथे 26 जुलै 2005 या दिवशी एक दिवसात सर्वात जास्त 944 मिमी पाऊस पडण्याची नोंद दाखल झाली. राईट. पुढचा प्रश्न आहे कोकणात एप्रिल मे महिन्यात सायंकाळी पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? तर आपलं उत्तर काय येणार? आम्रसरी. कोकणात एप्रिल मे महिन्यात सायंकाळी पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात? आम्रसरी म्हणतात. राईट. कोकणामध्ये. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 21वा प्रश्न. 21वा प्रश्न काय म्हणते? खालीपैकी कोणत्या ठिकाणी तापमान कक्षा सर्वात कमी असते? राईट. खालीपैकी कोणत्या ठिकाणी तापमान कक्षा सर्वात कमी असते म्हणत आहे. राईट. तर कमी कोणत्या ठिकाणी असते? सर्वात कमी मुंबईमध्ये असते. अरबी समुद्राच्या मुंबईमध्ये असते, कारण अरबी समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे. राईट. अरबी समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे. आणि ह्या ठिकाणी हे तिन्ही ठिकाणी हे हवामान विषम असते. राईट. पूर्णपणे हवामान विषम असते.
आता पुढचा प्रश्न आहे 22वा प्रश्न. कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर आला होता? तर आपलं उत्तर काय येणार? कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने म्हणत आहे. कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर आला होता? तर आपलं उत्तर काय येणार? 1961 मध्ये. 1961 मध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाऊस, काय म्हणत आहे, खालीपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाऊस आणि तपकिरी तांबड्या मुद्रा विभागात समावेश होतो? तर आपलं उत्तर काय येणार? भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर. भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त पाऊस आणि तपकिरी तांबड्या मुद्रा विभागात समावेश होतो. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? पुढचा प्रश्न म्हणत आहे, महाराष्ट्रात नेतृत्व मान्सूनच्या दोन्ही शाखांमुळे, काय म्हणत आहे, महाराष्ट्रात नेतृत्व मान्सूनच्या दोन्ही शाखांमुळे प्रामुख्याने डॅश येथे पाऊस पडतो. तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार विदर्भ. काय येणार? विदर्भ येणार. खालीपैकी महाराष्ट्रातील स्थळांच्या वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम कोणता म्हणत आहे? अचूक उतरता क्रम कोणता म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? अचूक उतरता क्रम म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? दुसरा येणार. कारण सांगू, अंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा. अंबोलीचा आहे 747 सेमी पाऊस आणि महाबळेश्वरचा आहे, आणि अंबोली कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये आहे, राईट. आणि महाबळेश्वरमध्ये किती येणार? 571 सेमी पाऊस पडतो, आणि हा महाबळेश्वर सातारामध्ये आहे. माथेरानमध्ये 175 ते 500 सेमी पाणी आहे, आणि रायगड आहे ते रायगडमध्ये आहे. लोणावळामध्ये 179.9 आणि हे पुण्यामध्ये आहे, राईट. आपलं उत्तर काय येणार? हाच येणार, राईट. अंबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा. पुढचा प्रश्न आहे आपला, GT श्रीवास्तव यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे असं म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय नाही त्याच्या? आपलं उत्तर येणार उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान हा येणार. आणि वार्षिक सरासरी तापमान किती असते? 27 डिग्री सेल्सिअस आसपास असते त्याच्या. आणि वार्षिक पर्जन्य किती असते? 250 सेमी पेक्षा जास्त असते, राईट. आता पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र नेतृत्व मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीपैकी किती आहे? तर आपलं उत्तर काय येणार? 85% इति हा येणार. 85% महाराष्ट्रात नेतृत्व मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी आहे, राईट. 85%. पुढचा प्रश्न आहे राज्यसेवाचा. काय म्हणत आहे? तंतुमय मेघ हे पृष्ठपासून तंतुमय म्हणत आहे, राईट. त्याला उत्तर काय? याच्या उत्तर काय ना? तंतुमय मेघ हे पृष्ठभागापासून 200 मीटर खाली निर्माण होतात, बरोबर. स्तर मेघ हे जास्तीत जास्त उंचीवरील मेघ आहे, बरोबर. कोकणातील पर्जन्य हे आरोह प्रकारचे असतात, बरोबर. आरोह प्रकारचे असतात, राईट. बरोबर आहे. त्याचा पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? पुढचा 29वा. पुढचा कोणता? 29वा. अच्छा बघू 29वा काय म्हणत आहे. 29वा प्रश्न काय म्हणत आहे? मवाड. काय म्हणत आहे? मवाड भाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येत नाही म्हणत आहे. काय म्हणत आहे? विधान बरोबर असं म्हणत आहे. मवाड क्षेत्र हवामानामुळे ओळखतो, बरोबर. हा बरोबर आहे. कसडी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडते, हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. कसडी घाट नाही येणार. आंबेडी घाट हे पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडते, आंबेडी घाट, राईट. म्हणून हे विधान सुद्धा चुकीचे आहे. आणि मवाड भाग पर्जन्य छायाच्या प्रदेशात येत नाही, हे विधान चुकीचे आहे, येतो, राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? फक्त ब बरोबर आहे असं येणार. फक्त ब बरोबर आहे असं येणार. महाराष्ट्र. आता 30वा प्रश्न काय म्हणत आहे? 30वा प्रश्न म्हणत आहे, महाराष्ट्रातील खालील प्रदेशांचे त्यांच्या वार्षिक सरासरी पर्जन्यांच्या प्रमाणानुसार उतरता क्रमाने मांडणी असलेले योग्य पर्याय कोणते म्हणत आहेत? आपलं उत्तर काय येणार? आपलं योग्य पर्याय काय येणार? ऑप्शन क्रमांक 2 कोकण, विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा हा येणार. कारण की कोकणचे 2,500 ते 3,000 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणून हा काय म्हणतात उतरत्या क्रमाने. मग विदर्भ येणार 700 ते 1000 सेंटीमीटर पेक्षा आणि खानदेशमध्ये त्यापेक्षा विदर्भपेक्षा कमी, आणि मराठवाड्यामध्ये सर्वात कमी पावसाचा प्रदेश, राईट, मराठवाडा. पुढील प्रश्न STI 2000 मुख्य 2019चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? महाराष्ट्राच्या पर्जन्यांचा नकाशा
2013-14चा अभ्यास करा आणि योग्य उत्तरे द्या. प्रश्न काय म्हणत आहे? तो काय म्हणत आहे प्रश्न? 2014 नुसार महाराष्ट्राच्या मध्यवर्तीय भागात सरासरी पर्जन्य 0 ते 80 एवढे आहे. तर आपलं उत्तर बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. किती आहे? 0 ते 80 आहे. दिसतोय ना? हा, राईट. 2013 नुसार महाराष्ट्राच्या उत्तरेस 120 पेक्षा जास्त सरासरी पर्जन्यमान आढळतं. बरोबर. धुळे, जळगाव व अमरावती येथे 2014 नुसार 120 व त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. हे विधान चुकीचे आहे. कमी नकाशावरून कमी दिसतोय ना? कमी दिसतोय, राईट. म्हणून कमी येणार आहे, जास्त नाही येणार, कमी येणार. चुकीच्या. महाराष्ट्र 2013-14 मध्ये पावसाचे प्रमाण जास्त म्हणत आहे, जास्त आहे. हे विधान सुद्धा चुकीचे आहे. कमी आहे 2014 मध्ये, राईट. कमी आहे, राईट. बघा, हा भाग कमी आहे, राईट. तर आपलं उत्तर काय येणार? उत्तर ऑप्शन दिलेलं आहे. ऑप्शन पुढे दिलेलं आहे ना? 1 मिनिट पुढे दाखवत आहे. ऑप्शन काय येणार मग याच्या? अ व ब बरोबर, राईट. अ व ब बरोबर येणार, मग बाकी सर्व चूक. आता पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे? तर आपलं उत्तर काय नाही याच्या? 75 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी. 75 डिग्रीपेक्षा सेमीपेक्षा कमी असणार, असा याच्या उत्तर येणार. आपला पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो? आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार भौगोलिक स्थान व अक्षरेखीय स्थान, बरोबर. मोसमी वारे, बरोबर. प्राकृतिक रचना, बरोबर. आणि उन्हाळ्यातील हवामान स्थिती. हे विधान चुकीचे आहे. कारण भौगोलिक स्थान व अक्षरेखीय स्थान हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येते, बरोबर आहे, राईट. आणि मोसमी वारे हे पूर्णपणे नेतृत्व मोसमी वाऱ्यावर अवलंबून असते, बरोबर. आणि उन्हाळ्यातील हवेची स्थिती हा हवामानाचा ठरवणारा मुख्य घटक नाही आहे, राईट. हा मुख्य घटक नाही आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? अ ब क इज अ करेक्ट आन्सर. अ ब क इज अ करेक्ट आन्सर असा येणार. अ ब क तिसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर येणार, राईट. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? तर आपलं उत्तर काय येणार? 11,23,74,333 असं आपला उत्तर येणार. हा प्रश्न खूप वेळा रिपीटेड झालेला आहे. आता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागात पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतो? तर आपलं उत्तर काय येणार? पश्चिम महाराष्ट्र. काय येणार? पश्चिम महाराष्ट्र. आता येणार पुढचा प्रश्न. भारतीय हवामान विभाग च्या दीर्घकालीन आकडेवारीनुसार जळगाव, सोलापूर, परभणी आणि नागपूर या ठिकाणी सरासरी काय 7.1 तास ते 8.3 तास प्रतिदिन दरम्यान इतका येतो, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर समसमान असतो, तर उर्वरित राज्याचा दाब प्रवणता ही किती असते? उत्तर दक्षिण. काय येणार? उत्तर दक्षिण आणि अत्यंत दुर्बल असते, राईट. म्हणजे महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर समसमान असतो, बरोबर. तर उर्वरित राज्यात दाब प्रवणता ही उत्तर दक्षिण आणि अत्यंत दुर्बल असते, राईट. आपलं उत्तर हाच येणार, राईट. पुढचा प्रश्न बघू आपण. 38 प्रश्न बघू. तर आपला 38वा प्रश्न काय म्हणत आहे? महाराष्ट्रातील हवामान विभाग व त्यांचे स्थानिक प्रादेशिक नावे यांच्यात जुळ्या जुळवा म्हणत आहे. तर आपला काय कोरड्या हवामानाचे विभाग कोणते आहे? कोरड्या हवामानाचे विभाग आहे देश. कोरड्या हवामानाचे विकास काय देश? तर आपला काय येणार? ड च्या 1 म्हणजे की 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि अतिवृष्टीचे पर्वतीय प्रदेश काय आहे? याचा येणार सह्याद्री. अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश. तर आपलं उत्तर काय येणार? सह्याद्री. तर आपलं उत्तर काय आहे? तिसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश आहे सह्याद्री. तापी खोऱ्यातील संक्रमण विभाग काय आहे? खानदेश. तापी खोऱ्यातील संक्रमण विभाग काय आहे? खानदेश. आणि पूर्व विदर्भांच्या मध्यम व जास्त पावसाचा विभाग कोणता आहे? झाडी, राईट. आणि कोरड्या हवामानाचा विभाग काय आहे? देश. पुढचा प्रश्न बघू आता आपण. महाराष्ट्रातील भूदृष्ट्यांच्या विकासात खालीलपैकी
डॅश या हवामान घटकांची भूमिका महत्त्वाची आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार पर्जन्य. काय येणार? पर्जन्य येणार. महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या विकासात पर्जन्य हा हवामान घटकांची भूमिका महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? महाराष्ट्रातील प्रादेशिक वार्षिक पर्जन्य म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? कोकणमध्ये किती आहे? कोकणमध्ये आहे 287. कोकणचं काय आहे? 287. तर अच्या 4 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि आता विदर्भाचं काय आहे? 110 सेंटीमीटर वार्षिक पर्जन्य आहे, पर्जन्यमान, राईट. म्हणून तर मग काय येणार? च्या 2 येणार. आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आन्सर. म्हणजे कोकणचं काय आहे? सर्वात जास्त आहे 287. मग आहे मध्य महाराष्ट्राचं किती आहे? मध्य महाराष्ट्राचे आहे 92 सेंटीमीटर. आणि मराठवाड्याच्या किती आहे? 77 सेंटीमीटर. आणि विदर्भाच्या आहे 110 सेंटीमीटर, राईट. पुढचा प्रश्न बघू आपण आता. 41 प्रश्न काय म्हणत आहे? कोकण हवामान हे थंड, विषम, कोरडे आहेत. बरोबर आहे काय? नाही, चुकीचं आहे हा विधान. महाराष्ट्र पठारांचे हवामान हे उष्ण, सम व दमट आहे. हे बरोबर आहे का? हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? अ व ब दोन्ही असत्य आहेत. कारण अच्या बघू तर कोकणचं हवामान हे उष्ण, सम व दमट आहे, राईट. उष्ण, सम व दमट आहे, म्हणजे की हे खालचे ऑप्शन वर जाणार. आणि महाराष्ट्राच्या पठाराचे हवामान काय आहे? उष्ण, विषम आणि कोरडे. विषम आणि म्हणजे की हे विषम आणि कोरडे खाली येणार. उष्ण दोन्हीकडे सेमच राहणार, राईट. उष्ण दोन्हीकडे सेमच राहणार, म्हणजे की कोकणचे हवामान हे उष्ण, सम व दमट आहे. आणि महाराष्ट्र पठारांचे हवामान हे उष्ण, विषम आणि कोरडे आहे. तर आपलं उत्तर काय ना? सांगितलंय ना. म्हणून पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न आहे, खालील ठिकाणी पर्जन्यांच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने लावा. काय म्हणत आहे? उतरत्या क्रमाने. सगळ्यात आधी काय येणार? अलिबाग. काय येणार? अलिबाग येणार. येणार. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 3. मग काय येणार? नागपूर. अलिबाग, नागपूर, अमरावती, मग मोलापूर, राईट. मग काय येणार? मोलापूर. उतरता क्रम म्हणत आहे ना, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. नायट्रोजन विधाने बरोबर आहे का? काय सांगायचं आहे? बरोबर की चूक, राईट. नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वातावरणातील स्थिर वायू आहेत. काय आहेत? स्थिर वायू आहेत. बरोबर आहे काय? हो, बरोबर. नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वातावरणातील स्थिर वायू, बरोबर. आता बघायचं आहे, वातावरणामध्ये वाराजन्य धुळीचे अत्यंत धुळीचे प्रमाण 9.9 असते. हे विधान चुकीचे आहे. 9.9 नाही, अत्यंत कमी असते वाराजन्य धुळीचे प्रमाण, राईट. हा विधान चुकीचा आहे ना. वातावरणातील वायुरूप नायट्रोजन शोध 1972 मध्ये रुदरफोर्ड यांनी लावला. हा सुद्धा बरोबर आहे. आपलं उत्तर काय येणार? अ व क बरोबर. आपलं उत्तर काय येणार? अ व क बरोबर. म्हणून चौथा ऑप्शन इज करेक्ट आन्सर, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न म्हणत आहे, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या दिनांक 9/11/2017 आकडेवारीनुसार खालील दिलेल्यापैकी अशा कोणत्या 2 विभागांमध्ये जून 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत त्या विभागाच्या सर्वसाधारण पर्जन्यमानांच्या 90% पेक्षा जास्त पर्जन्य झाल्याची नोंद झाली आहे. तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार नाशिक, कोकण व नाशिक. हा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? पुढचा प्रश्न म्हणत आहे, महाराष्ट्राचे हवामान हे उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे असते. बरोबर आहे काय? महाराष्ट्राचे हवामान हे उष्ण कटिबंधीय मोसमी असते. बरोबर, म्हणजे की अबरोबर म्हणजे इथं बी येऊ शकते ना, इथं बी येऊ शकते. पुढचा लास्ट वाला ऑप्शन बघू. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस अंबोली येतो. बरोबर. क सुद्धा बरोबर आहे. म्हणून एकच ऑप्शन दिलेला आहे कचा, राईट. म्हणून आपलं तिसरा ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे की म्हणजे की काय म्हणते, ब ऑप्शन चुकच असणार, कारण की याच्यात दिसूनच राहिलं आहे. क बरोबर असेल तर ब चुकीचाच असेल, कारण की ऑप्शनमध्ये दिलेलाच आहे. म्हणून हा चुकीचा आहे. आता सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात चिनूक वाऱ्यापासून पाऊस पडतो. हे विधान चुकीचे आहे. चिनूक नाही, परतीच्या मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो, असं आपलं उत्तर येणार, राईट. ॲनालायसिस सुद्धा जरुरी आहे. पुढचा प्रश्न बघू आता आपण.
विधाने पहा म्हणत आहे. चुकीवर अंबोलीपेक्षा जावर येथे पाऊस जास्त पडतो. चुकीचं आहे. चुकीचं आहे डायरेक्ट म्हणून सांगू आपण. महाराष्ट्रीय हवामान हे उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. बरोबर आताच सांगितलं इथं. 1901 मध्ये मालेगाव येथे 1.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बरोबर आहे काय? अंबोली येथे महाराष्ट्रात चेनापुंजी राईट. अंबोली जव्हार नाही ना, अंबोलीपेक्षा कमी आहे जव्हारमध्ये पाऊस राईट. तर काय ना 46 काय 1 मिनिट राईट. 48 प्रश्न आहे हा नाही. हा आपला 48 प्रश्न काय म्हणत आहे. अ तर बरोबरच आहे आपला, कारण की उष्णकटिबंधीय मोसमी आहे म्हणून की येणारच राईट. येणार येणार राईट. ऑप्शन कट झालं, 2 ऑप्शन कट झाला आणि ऑप्शन सुद्धा चुकीचं आहे. ऑप्शन चुकीचं आहे म्हणजे की हा नाही येणार, म्हणजे की व ब बरोबर आहे. तिसरा ऑप्शन इज अ करेक्ट आहे. दुसरं नाही, फक्त बरोबर आहे. सुद्धा चुकीचं आहे, कारण बरोबर आहे. ब हे चुकीचे आहे. आता पुढचा प्रश्न सांगू म्हणून आपलं उत्तर काय येणार. फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला वाऱ्यांच्या काय म्हणजे वाऱ्यांचा वेग मोजण्यासाठी वेग मोजण्यासाठी खालीपैकी कोणत्या उपकरणाचा वापर होतो. तर आपला काय येणार ॲनिमोमीटर. वाऱ्यांचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर केला जातो. खालीपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो. बरोबर अंबोली. आताच बघितलं. राज्यसेवा मुख्य 2025-17चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील कोकणच्या प्रदेशात काय म्हणत आहे. महाराष्ट्रात कोकणच्या प्रदेशात पडणाऱ्या पावसासंबंधी विधाने बरोबर आहे का सांगायचे आहे. महाराष्ट्रामध्ये प्रति ऋतू पाऊस पडतो. बरोबर. हे विधान चुकीचे आहे. अभिसरण चुकीचे आहे. आवृत्त हे सुद्धा चुकीचे आहे. आपलं उत्तर फक्त ब येणार. फक्त ब इज अ करेक्ट. कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो फक्त. झालं. कोकणात प्रतिरोध पाऊस पडतो फक्त राईट. पुढचा प्रश्न बघू आता. नेतृत्व मान्सूनच्या काळात पावसात साधारण 1 वा 2 आठवडे पडणाऱ्या खंडाला मान्सून मधील खंड असे म्हणतात. खालील कोणते कारण हे त्यासाठी बरोबर आहे. नेतृत्व मान्सूनच्या काळात पावसात साधारण 1 वा 2 आठवडे पडणाऱ्या खंडाला मान्सून मधील खंड असे म्हणतात. कारण काय याच्या. कारण काय आहे याच्या. कारण आहे पाऊस घेऊन येणाऱ्या उष्णकटिबंधीय आवर्त वारंवार निर्माण न झाल्याने. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. उत्तर भागात मान्सूनचे द्रोणाच्या स्थानामुळे. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे राईट. पाऊस घेऊन येणाऱ्या उष्णकटिबंधीय आवर्त वारंवार निर्माण न झाल्याने. बरोबर. आणि उत्तर भारतात मान्सून द्रोणाच्या स्थानामुळे. बरोबर. दोन्ही विधान बरोबर आहेत, म्हणजे अ व ब दोन्ही बरोबर आहेत राईट. पुढचा प्रश्न बघू आता आपण. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या मुख्य भागात काय म्हणत आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या मुख्य भागात समावेश अवर्षणाच्या खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो. काय म्हणत आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या मुख्य भागात समावेश अवर्षणांच्या खरीप व रब्बी कृषी हवामानांच्या विभागात होतो. तर आपलं उत्तर काय येणार याचा उत्तर येणार सोलापूर, कोल्हापूर व सांगली येणार. सोलापूर, कोल्हापूर व सांगली येणार, कारण इथं खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो राईट. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न काय आहे. 52 प्रश्न. 52 प्रश्न काय म्हणत आहे आपला. 52 प्रश्न म्हणत आहे. 52 प्रश्न हाय म्हणजे की आपलं उत्तर काय होता. क होता फक्त. ब व क ऑप्शन मध्ये थोडं वेगळं. 1 मिनिट रुका राईट. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे. ऑप्शन मध्ये फक्त अ दिलेला आहे. अहमदनगर 51. सॉरी याचं उत्तर काय येणार सांगू. अहमदनगर, सोलापूर व सांगली येणार. इथं मिस्टेक झाली. सोलापूर, कोल्हापूर, सांगली नाही येणार. अहमदनगर, सोलापूर, सांगली येणार, कारण आपण पुढचं हे बघितलं नाही, ऑप्शन बघितलेलं नाही राईट. मी इथंच क्लिक करत होतो. तुम्ही सुद्धा हे चुकी करू शकता. आपण डायरेक्ट क ऑप्शन क्लिक केलं, लेकिन आपलं उत्तर काय येणार. तिसरा येणार राईट. फक्त अ बरोबर आहे राईट. पुढचा प्रश्न बघू आता. 52 काय म्हणत आहे. 52 प्रश्न बघू.
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा काही भाग पर्जन्य छायेच्या काळ्या व करड्या मृदेच्या कृषी हवामान विभागात येतो? तर आपलं उत्तर काय येणार? सातारा, कोल्हापूर व पुणे येणार. सातारा, कोल्हापूर, पुणे येणार. तर आपलं उत्तर काय येणार? फक्त ब, सातारा, कोल्हापूर, पुणे येणार. काळ्या व करड्या मृदेच्या कृषी हवामान विभागात, राईट. काळ्या व करड्या मृदेच्या कृषी हवामान विभागात येतो, राईट. कोण? सातारा, कोल्हापूर, पुणे. सातारा, कोल्हापूर, पुणे. कोण येणार? सातारा, कोल्हापूर, पुणे हे येणार, राईट. पुढचा प्रश्न बघू आता 53वा. 53वा प्रश्न काय म्हणत आहे? खालीलपैकी वृष्टीची रूपे सांगा म्हणत आहे. खालीलपैकी वृष्टीची रूपे सांगा म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? वृष्टीची रूपे सांगा म्हणत आहे, राईट. सांगा म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? ढग. ढग हे वृष्टीचे रूपे नाही आहे, राईट. ढग हे वृष्टीचे रूपे नाही आहे. ढग हे बाष्पाने बनलेले असतात, बरोबर. ते वृष्टीचे रूपे नसून वृष्टी होण्याचे माध्यम आहे. ढग हे वृष्टी होण्याचे माध्यम आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? पाऊस सुद्धा आहे, रिमझिम सुद्धा आहे, हिमवृष्टी सुद्धा आहे. म्हणून अब क आपलं उत्तर येणार. आपला पुढचा प्रश्न आहे, मोसमी पावसांचे प्रमाण व जिल्ह्यांचे योग्य जोडे लावा म्हणत आहे. मोसमी पावसांचे प्रमाण व जिल्ह्यांचे योग्य जोडे लावा म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार? याच्या उत्तर काय येणार आपलं? सगळ्यात आधी नागपूरमध्ये किती आहे पावसाचे प्रमाण? मोसमी पावसाचे प्रमाण किती आहे? नागपूरमध्ये आहे 100 ते 150 सेंटीमीटर. नागपूरमध्ये किती आहे? 100 ते 150 सेंटीमीटर. तर आपलं काय येणार? ड च्या 2 येणार. ड च्या 2 एकच ऑप्शन मध्ये, ड च्या 2 एकच ऑप्शन मध्ये दिले आहे. तर आपलं उत्तर काय येणार? तिसरा येणार. कारण सांगतोय कारण सुद्धा. सांगलीमध्ये काय आहे? 40 ते 50 सेंटीमीटर पाऊस पडतो आणि 50 ते 75 सेंटीमीटर बुलढाणामध्ये पडतो आणि 75 ते 100 सेंटीमीटर हे लातूरमध्ये पडतो. आपलं आन्सर काय येणार? तिसरा आन्सर इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघू. 55वा प्रश्न. खालील महाराष्ट्राच्या नकाशातील 2 समलाप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानात वितरण झालेले आहेत? आपलं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार एप्रिल. हा आपला उत्तर येणार. एप्रिल हा आपला उत्तर येणार. काय म्हणत आहे? 2 समलाप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानातील वितरण दर्शवते? तर आपलं काय येणार? एप्रिल दर्शवणार, राईट. 32 डिग्री सेल्सिअस आणि 30 डिग्री सेल्सिअस, राईट. ESO 2016 मध्ये हा प्रश्न आलेला आहे, पूर्वमध्ये. पुढचा प्रश्न बघू. 56 प्रश्न. 56 प्रश्न काय म्हणत आहे आपला? डॉक्टर त्रिवार्थ यांनी महाराष्ट्राची विभागणी, काय म्हणत आहे? डॉक्टर त्रिवार्थ यांनी महाराष्ट्राची विभागणी 3 हवामानात केली आहे, बरोबर. 3 हवामानात केलेली आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशात समावेश मान्सून सवाना हवामान विभागात केलेला आहे? तर आपलं उत्तर काय येणार? विदर्भ येणार, राईट. हो ना. आणि मराठवाडा येणार. तर आपलं उत्तर काय येणार? विदर्भ, मराठा म्हणजे की फक्त आपलं उत्तर काय येणार? व ड आपलं उत्तर येणार, राईट. विदर्भ व मराठवाडा, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. खालील नमूद शहरांची मे महिन्यातील तापमान कक्षा उतरत्या क्रमाने लावा. काय म्हणत आहे? उतरत्या क्रमाने लावा म्हणत आहे, राईट. उतरत्या क्रमाने कसा? सगळ्यात आधी काय येणार? सगळ्यात येणार सोलापूर, मग येणार नागपूर, मग येणार मुंबई, मग येणार रत्नागिरी. तर आपलं उत्तर काय? ब अ ड क. ब अ ड क आपलं उत्तर येणार. फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला राज्यसेवा 2016चा प्रश्न आहे आपला. राज्यसेवा 2016चा प्रश्न काय म्हणत आहे? खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. एक ऋतू किंवा वर्षात एकूण पर्जन्य हा साधारण पर्जन्यापेक्षा 75% कमी झाल्यास त्यास अवर्षण काळ असे म्हणतात, बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. जर पर्जन्याची तूट ही 26 ते 50% इतकी असेल तर त्यास साधारण अवर्षण असे म्हणतात, बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर आहे. जर पर्जन्याची तूट ही 50 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्यास तीव्र अवर्षण म्हणतात, बरोबर. याला स्टार मार्क देऊन ठेवा कारण हा प्रश्न खूप वेळा रिपीटेड झाला आहे. तर आपलं सर्व विधान बरोबर आहे, राईट. कारण एका ऋतू किंवा वर्षात एकूण पर्जन्य हा पर्जन्यापेक्षा 75% कमी झाल्यास त्यास अवर्षण काळ म्हणतात, बरोबर आहे. जर पर्जन्याची तूट ही 26 ते 50% इतकी असेल तर त्यास
साधारण आवर्षण म्हणतात, बरोबर. जर पर्जन्यांची तूट ही 50 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्यास तीव्र आवर्षण असे म्हणतात, बरोबर आहे. पूर्ण विधान बरोबर आहेत आपले. पुढचा प्रश्न आहे, दिवसातील सर्वाधिक तापमान किती वाजता असतो? तर आपलं उत्तर काय येणार? 2 ते 3 वाजता. 2 ते 3 वाजता आपलं उत्तर येणार. 2 ते 3 वाजता या वेळेत सर्वाधिक तापमान असतो, राईट. पुढचा प्रश्न आहे, खाली कोणत्या घटकावर हवेचे बाष्पधारण करण्याची क्षमता अवलंबून असते? काय म्हणत आहे? खाली कोणत्या घटकावर हवेचे बाष्पधारण करण्याची क्षमता अवलंबून असते? आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार तापमान. काय येणार? तापमान येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रामध्ये गडगडतळी वादळे ही मान्सून पूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात या महिन्यात जास्त येतात. आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन बघू आता. ऑप्शन काय बघतो? ऑप्शन आहे आपला मे व जून महिन्यात. काय म्हणतात? मे व जून महिन्यात महाराष्ट्रामध्ये गडगडणारी वादळे ही मान्सून पूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात या महिन्यात जास्त होतात, बरोबर आहे. मे व जून आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे काय म्हणा, महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे धुळीची वादळे ही दुर्मिळ आहेत, बरोबर. किंवा 1-2 वादळे एप्रिल मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीस विशेषतः राज्यांच्या अंतर्गत डॅश या भागात येते. तर आपलं उत्तर काय येणार? विदर्भ येणार. विदर्भ भागात वादळे तर येतातच, राईट. विदर्भ भागात दुर्मिळ आहेत. 1 किंवा 2 वादळे एप्रिल मे महिन्यात किंवा जूनच्या सुरुवातीस विशेषतः, बरोबर. विदर्भमध्ये येतोच. 16 मध्ये प्रश्न आलेला आहे हा. पुढचा प्रश्न आहे आपला, हे गोंदियाकडचं ठिकाण आहे, गोंदिया छत्तीसगड, राईट. हो, गोंदिया छत्तीसगड. चंद्रपूर तर इथं आहे, राईट. पुढे काय म्हणत आहे, टिंबाने दर्शवलेले प्रदेश कृषी हवामान विभागात दर्शवितो. कोणता कृषी हवामान विभाग दर्शवतो? आपलं उत्तर काय येणार? कोणता कृषी हवामान विभाग दर्शवतो? आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार जास्त पर्जन्यांच्या तबड्या तपकिरी मृदेचा विभाग आहे. कोणचा? जास्त पर्जन्यांच्या तांबड्या तपकिरी मृदेचा विभाग आहे. कोणचा? हाच, गोंदिया व छत्तीसगड, राईट. पुढचा प्रश्न बघू आपण आता. पुढचा प्रश्न आहे आपला, हा प्रश्न काय म्हणत आहे, महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्यांचे वितरण सांगायचे, राईट. म्हणजे की स्तंभ, राईट. तर आपला अतिशय जास्त पावसाच्या प्रति म्हणजे की 300-750 DSMB पर पाऊस पर्जन्यांचे वितरण, राईट. आपला उत्तर काय येणार? अंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा आणि मॅथेरॉन हे आपलं याच्या उत्तर येणार. म्हणजे की अचा 2 येणार. आणि डच्या काय म्हणत आहे? ऑप्शन बघू ना आता. अचा 2 येणार. ऑप्शन काय बघायचे? अचा 2. ऑप्शन काय बघायचे आहे? अचा 2 म्हणजे की 2 ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. अचा 2 ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. आता ड बघायचे डायरेक्ट. ड काय म्हणत आहे? अवर्षणग्रस्त प्रदेश. तर आपला हा उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार मवाडांच्या पूर्वेस. म्हणजे की ड म्हणता, हो, डच्या 3 येणार. म्हणजे ईच्या 3 येणार, राईट. ईच्या काय येणार? 3 येणार. ईच्या येणार 3. आपलं उत्तर काय येणार? अच्या 2 येणार अंबोली. आणि बच्या काय येणार? बच्या येणार 1 कोकण. तर आपलं 1 कोकण येणार. आणि डच्या काय येणार? डच्या आपण येणार 5वा मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र आणि काही भाग असं येणार. आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 3 इज अ करेक्ट आन्सर. आपलं उत्तर काय येणार? 3 येणार, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता 80% पेक्षा जास्त आहे, बरोबर. जून म्हणजे की 80% पेक्षा जास्त आहे, कारण पावसाळ्यांचा काळ, नैऋत्य मोसमी वारे, राईट. समजलं नाही? पुढचा प्रश्न आहे आपला, कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते, कारण बरोबर आहे का? दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना आपला
कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना वाढत जाते, असं आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला STR 2015चा प्रश्न. तर काय म्हणत आहे, मुंबईमध्ये 26 जुलै 2005 रोजी 900 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. बरोबर आहे, पडलेला आहे. मवाड प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. बरोबर आहे काय? चुकीचे आहे. चुकीच्या नाही आहे, वाढतच जाते पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येताना घटत जाते, वाढत जाते. बरोबर आहे. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे की आपलं उत्तर काय येणार? सर्व बरोबर आहेत, आपलं उत्तर येणार. राईट. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपला. पुढचा प्रश्न बघायचा 68चा प्रश्न काय म्हणत आहे, कोकण विभागात 94% पाऊस आग्नेय मोसमी वाऱ्यापासून पडतो. चुकीचे आहे. 94% पाऊस नेतृत्व येणार आहे, नेतृत्व मोसमी वाऱ्यापासून पडतो, असं आपलं उत्तर आहे. म्हणजे की अचं बरोबर काय म्हणत आहे, चुकीचं आहे, म्हणजे की अचं येणारच नाही. हा ऑप्शन गेलाय. राईट. हा सुद्धा ऑप्शन गेलाय. आता बघायचं आहे पश्चिम घाट विभागात काय म्हणतात, पश्चिम घाट विभागात किनारी विभागापेक्षा कमी पाऊस पडतो. हा सुद्धा चुकीचा आहे. पश्चिम घाट म्हणजे की सह्याद्रीच्या माथ्यावरती जास्त पाऊस पडतो तर आणि विभागापेक्षा जास्त पाऊस पडतो. राईट. म्हणून आपलं उत्तर हा सुद्धा चुकीचा आहे, जास्त येणार इथं. राईट. म्हणून हा सुद्धा चुकीचा, हा सुद्धा चुकीचा. उत्तर कोकण म्हणजे की हा ब सुद्धा चुकीचा आहे, नाही बचा नाही, क सुद्धा चुकीचा आहे, म्हणून हा ऑप्शन सुद्धा गेला. तर आपला ऑप्शन एकच राहिला आहे, दुसरा ऑप्शन म्हणजे की बरोबरच असणार. उत्तर कोकण विभागापेक्षा दक्षिण कोकण विभागात जास्त पाऊस पडतो. एक्झाम्पल मध्ये कोणता, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. हो, इथं जास्त पाऊस पडतो. राईट. म्हणून आपला आन्सर काय येणार, आपला आन्सर येणार फक्त 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली कोणते विधान बरोबर नाहीत विचारत आहे. राईट. 2015चा क्वेश्चन आहे टॅक्स असिस्टंटचा. नाही म्हणत आहे. राईट. नाही म्हणत आहे. बघूया तर काय नाही म्हणत आहे. सह्याद्री पर्वताच्या काय म्हणत आहे, वात सन्मुख उतारावर पर्जन्याचे प्रमाण कमी असते. म्हणजे की वात सन्मुख म्हणजे वात सन्मुख जास्त असते. राईट. म्हणून हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. बरोबर नाही म्हणत आहे ना. आणि अंबोली पेक्षा महाबळेश्वर इथे पाऊस कमी पडतो. बरोबर. अंबोलीमध्ये सर्वात जास्त म्हणजे की हा बरोबर आहे, हे चुकीचं आहे. महाराष्ट्र ईशान्य भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. हा विधान सुद्धा चुकीचं आहे. मग आपलं काय येणार, अ व क इज करेक्ट आन्सर. कारण चुकीचे विधान म्हणजे की अ व क हे चुकीचे आहेत. आपलं उत्तर तोच येणार, चौथा ऑप्शन. खालीलपैकी महाराष्ट्र कोणते जिल्हे आवर्षणग्रस्त पट्ट्यामध्ये येतात? आवर्षणग्रस्त पट्ट्यामध्ये येतात हा आपला प्रश्न आहे. राईट. खालील महाराष्ट्रातील कोणते जिल्हे आवर्षणग्रस्त पट्ट्यामध्ये येतात असा आपला प्रश्न आहे. तर आपलं उत्तर काय येणार, ब व ड. धुळे, सोलापूर, अहमदनगर व पुणे हे आवर्षणग्रस्त पट्ट्यामध्ये येतात. आपलं उत्तर काय येणार, ब व ड. तिसरा इज करेक्ट आन्सर. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, सूर्यावरील डागांचे चक्र 11 वर्षांचे असते. बरोबर आहे काय? हो, बरोबर आहे. सूर्यावरील डागांचे चक्र 11 वर्षाचे असते. बरोबर आहे. म्हणजे की अबरोबर दोन्ही बरोबर. गेला ऑप्शन. राईट. आता पुढच्या काय म्हणत आहे, सूर्याकडे येणाऱ्या सौरशक्तीपैकी 23% सौरशक्ती ढगाकडून अवकाशाकडे परावर्तित होते. बरोबर आहे काय? बरोबर आहे. अल्बेंडोनी म्हटलेलं आहे सूर्याकडून येणाऱ्या सौरशक्तीपैकी 23% सौरशक्ती ढगांकडून अवकाशाकडे परावर्तित होतो. हा भौगोलिक मानानुसार 27% आहे, बट इथं बरोबर दिलेलं आहे आयोगाने. राईट. पण आपलं उत्तर काय येणार, याच्या उत्तर येणार अ व ब दोन्ही बरोबर, म्हणजे की तिसरा ऑप्शन इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न म्हणत विचारत आहे. आता हा आयोगाने रद्द दिलेला आहे हा प्रश्न, तरी सुद्धा आपण याच्या डिटेल अनालिसिस करू. काय म्हणत आहे, महाबळेश्वर पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचगणीला
महाबळेश्वरांच्या निम्मा सुद्धा पाऊस पडत नाही. कारण काय याच्या? सह्याद्रीपर्यंत आलेल्या बाष्पयुक्त वारे सह्याद्री ओलांडेपर्यंत बाष्प खनिजामध्ये बरोबर आहे हा सुद्धा. पठारी काय म्हणत आहे? पठाऱ्यावर आल्यावर क्षीण बाष्पधारण शक्तीमुळे पर्जन्य देण्याऐवजी अधिक बाष्प सामावून घेतात. बरोबर. पश्चिम घाटातील वर्षाछायाचा परिणाम सौम्य झालेला असतो. बरोबर. बंगाल उपसागरावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यामुळे पूर्व विदर्भातील फारच वाढवते. चुकीचा आहे हा. आपलं उत्तर काय येणार? तिसरा ऑप्शन अ व क इज अ बरोबर आन्सर. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, उन्हाळ्याच्या शेवटी पडणाऱ्या आंबेसरी पर्जन्य महाराष्ट्राच्या डॅश प्रदेशांनी निगडीत आहेत. आपलं उत्तर काय येणार याच्या? कोकण व दक्षिण महाराष्ट्र. उन्हाळ्याच्या शेवटी पडणाऱ्या आंबेसरी पर्जन्य महाराष्ट्राच्या कोकण दक्षिण महाराष्ट्र प्रदेशांनी निगडीत आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 74वा प्रश्न काय म्हणत आहे आपला, बघू आता. जुळवा प्रश्न आहे हा. काय म्हणत आहे? ठिकाण व सरासरी पर्जन्य विचारत आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? मुंबईची सरासरी पर्जन्य किती आहे? तर आपलं उत्तर काय येणार? 180 आहे, म्हणजे की अ चा 4 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे. आणि अलिबागचा किती आहे? अलिबागचा आहे 200. ड चा 2 म्हणजे की फर्स्ट आन्सर इज अ करेक्ट आन्सर. मुंबईच्या सरासरी पर्जन्य किती आहे? 180. मग रत्नागिरीची सरासरी किती आहे? सरासरी पर्जन्य 260. आणि सावंतवाडीची सरासरी तर किती आहे? 400. आणि अलिबागच्या किती आहे? 200. राईट. पुढचा प्रश्न बघू. खालीपैकी पर्जन्यविषयी कोणत्या प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेसाळवते? आपलं उत्तर काय येणार? स्थलकालीय विविधता हे पर्जन्य छायाविषयी प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेसाळवते. राईट. स्थलकालीय विविधता. पुढचा प्रश्न बघू आता आपण. खालील ठिकाणी पर्जन्य प्रमाणांच्या उतरत्या क्रमाने लावा म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार? पर्जन्य छाया म्हणजे की अंबोली, मग येणार काय? मॅथेरॉन, मग येणार आपला सॉरी सगळ्यात आधी काय? उतरता क्रम म्हणजे की उतरत्या म्हणजे की सर्वात कमी पचगणी, मग येणार मॅथेरॉन, मग येणार महाबळेश्वर, मग सर्वात जास्त येणार अंबोली. राईट. म्हणजे की आपलं उत्तर काय येणार? उत्तर काय येणार आपला? सॉरी उतरत्या क्रमाने म्हणजे की सर्वात जास्त अंबोली, मग येणार महाबळेश्वर, मग येणार मॅथेरॉन, मग पंचगणी असा येणार. राईट. पुढचं सेम म्हणजे की तिसरा ऑप्शन इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला. पर्जन्यांचे प्रमाण पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. बरोबर आहे काय? हो, बरोबर जाते. पर्जन्यांचे प्रमाण हे पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. बरोबर. आता काय म्हणत आहे? अचूक म्हणत आहे ना प्रश्न. अचूक बरोबर. पर्जन्यांचे प्रमाण पूर्वेकडून मध्य काय म्हणत आहे? मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. हा सुद्धा बरोबर आहे. आपलं उत्तर काय ना? अ व ब दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही बरोबर आहेत. आणि पुढचा प्रश्न आहे आपला. औरंगाबाद विभागातील पर्जन्य मानासंदर्भात खालीपैकी कोणते विधान सत्य आहे म्हणत आहे? असं काय? नांदेडमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त पाऊस पडतो असे नाही म्हणू शकत, कारण की हिंगोली सुद्धा आहे. राईट. बीडमध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडतो. बरोबर आहे हा. आणखी बहुतांश जिल्ह्यामध्ये जून महिन्यात पाऊस जवळपास शून्य असते मान्सूनचे आगमन होईपर्यंत. राईट. उस्मानाबाद विभागातील सर्वात कमी पाऊस कमी पाऊस पडतो. राईट. असं नाही आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम भागात बीड इथे सुद्धा कमी पाऊस पडतो, म्हणून आपलं उत्तर सत्य म्हणत आहे ना. तर आपलं उत्तर फक्त बीडमध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडतो. हा बरोबर आहे आपला. राईट. पुढचा प्रश्न आहे 79वा. येथील हवामान उष्ण व शुष्क आहे असं म्हणत आहे. अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे साधारणतः 65 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. या तालुक्यात जिल्ह्यातील महत्त्वाचे गिरिस्थान सुद्धा आहे. आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार याच्या उत्तर काय येणार? अहमदनगर जिल्हा आपला उत्तर येणार. राईट. पुढचा प्रश्न म्हणजे खालच्या तक्त्यात महाराष्ट्रातील एका ठिकाणांचे
मासिक सरासरी तापमान व पर्जन्यमान दिलेले आहेत. पर्जन्यमान दिलेले आहेत असं आहे. तर आपल्या याचं उत्तर काय येणार? लोणावळा. लोणावळा हा आपला उत्तर येणार. आता ह्यासाठी डिटेलमध्ये 5-6 मिनिट लागतील म्हणून याला आपण स्किप करू. स्किप नाही करून सुद्धा तुम्हाला समजू शकतो. काय म्हणत आहे, वरील जागा कोणत्या ठिकाणाची आहे असं म्हणत आहे, तर लोणावळ्याची आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, सोबत वातावरणाची विविध पट्टे व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. तपांबर, हवामान संबंधी घटना बरोबर आहे, हा सुद्धा बरोबर आहे. सीतांबर, ओझोन पट्टा, हा सुद्धा बरोबर आहे. मध्यांबर, ध्रुवीय प्रकाश, हे चुकीचे आहे. ध्रुवीय प्रकाश थरातून वातावरणात प्रवेश करणारा उल्का जडुकण खान होतात, हा आहे मध्यांबर. आयनंबर म्हणजे रेडिओ लहरी पर्यावरण, बरोबर. म्हणजे की अ, ब व ड हे बरोबर आहेत. आपलं उत्तर आहे अ, ब, ड बरोबर आहे. कारण की मध्यांबरमध्ये काय ना, थरातून वातावरणात प्रवेश करताना उल्का जडून खाक होतात असं येणार आपलं उत्तर आहे. ध्रुवीय प्रकाश नाही येणार. पुढचा प्रश्न आहे आपला 82वा प्रश्न, उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान, कक्षा आणि कमी पर्जन्य तापमान, कमी पर्जन्य प्रमाण हे सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत? आपलं उत्तर काय येणार? मराठवाडा विभागाची आहे. मराठवाडा विभागात उच्च सर्वसाधारण तापमान आहे, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही सर्व वैशिष्ट्ये मराठवाडा विभागात आहे. आपलं उत्तर काय येणार? मराठवाडा विभाग. पुढचा प्रश्न आहे, बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळांची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते? आपलं उत्तर काय येणार? सर्वात जास्त म्हणत आहे, सर्वात जास्त आढळते. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? सर्वात जास्त येते हिवाळ्यात. काय ना, हिवाळ्यात. बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळांची उपस्थिती हिवाळ्यात सर्वात जास्त असते, बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखले जाते? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखले जाते असा प्रश्न आहे. त्याचा उत्तर काय येणार आपला? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर काय येणार? पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जाणार. राईट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नेतृत्व मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? तर आपलं उत्तर काय येणार? 85% येणार. 85%. महाराष्ट्रात नेतृत्व मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण 85% येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे आता 86वा प्रश्न आहे आपला. 86वा प्रश्न काय म्हणत आहे, कोकण आर्द्रतेचे प्रमाण, एक मिनिट. राईट. कोकण आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण काय आहे? कारण सागरी किनारा, बरोबर. सागरी किनारा. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पर्जन्य छायाच्या क्षेत्रात समावेश होतो असा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर काय येणार? वरील सर्व. कारण पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पूर्वेकडील भाग हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे सह्याद्रीच्या अडथळ्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असते. राईट. म्हणून आपला सांगली, अहमदनगर, सोलापूर सर्व येणार. राईट. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनंदिन सरासरी तापमान कक्षात जास्त आहे? आपलं उत्तर काय येणार? सर्वात जास्त आहे म्हणत आहे. काय येणार याच्या उत्तर आपला? विदर्भ नाही. आपलं उत्तर येणार याच्या नागपूर. कोणत्या ठिकाणी दैनंदिन सरासरी तापमान सर्वात जास्त आहे? तर नागपूरमध्ये आहे. राईट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नेतृत्व मॉन्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर आपलं उत्तर काय येणार? विदर्भ म्हणजे की अरबी आणि बंगालचा उपसागर. राईट. मिळतो. राईट. महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात नेतृत्व मॉन्सून? तर आपलं विदर्भच येणार. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? आपला उत्तर तर अंबोली माहितच आहे. हा रिपीटेड क्वेश्चन आहे, 1 मध्ये आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, कोटे 2500 मिमी पावसाची नोंद झालेली नाही म्हणत आहे. तर मॅथेरॉन बरोबर आहे. कर्जत नाही, हा सुद्धा नाही. लांजामध्ये आहे थोडंफार, लेकिन मांडणगावमध्ये नाही. अंबोली आहे, लोणावळा आहे आणि राधानगरी सुद्धा आहे. बट हे नाही आहे. गोंधळा नाही आहे, हा सुद्धा नाही आहे.
म्हणजे की एक दिलेलं बरोबर ते एक चुकीचं असं दिलेलं आहे, म्हणून कोणतेही नाही आपलं उत्तर येणार. वरीलपैकी कोणतेही उदाहरण बरोबर नाही. काय काय येणार? 25 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडणारे अंबोली, लोणावळा, खंडाळा, गगनवाडा आणि मॅथेरॉन हे येणार. राधानगरी नाही येणार. लोणावळा येणार, लेकिन खंडाळा असं थोडंसं आहे डिफरन्शिएशन, म्हणून आपल्याला वरीलपैकी कोणताही नाही असं येणार. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न दिलेला महाराष्ट्राच्या नकाशावरून गडद म्हणजे की डार्क आला हवाला साईड. हवाला हे प्रदेश GT त्रिवास्ता या मतानुसार खालील कोणत्या हवामान विभागात दर्शवतो. आपलं उत्तर काय येणार आहे? BS येणार. राईट, BS येणार. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न काय आहे आपला? महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी तापमान किती असते? आपलं उत्तर काय येणार? 20 डिग्री सेल्सिअस ते 22 डिग्री सेल्सिअस एवढं असणार. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात चेरापुंजी असे म्हटले जाते? चेरापुंजी तुम्हाला माहितीच आहे, अंबोलीला म्हणतात. कोकणचे हवामान कसे असतात? आत्ताच बघितलेलं आहे, राज्यसेवामध्ये हा प्रश्न आला होता, सम आहे. राईट. खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण सातपुडा आणि पर्वतरांगेत आढळते. कोणता? लोणावळा आहे काय? नाही, चिखलदरा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला. नेतृत्व मान्सून कालखंडात जास्त प्रश्न नाही आहेत, आता फक्त 103 प्रश्न आहेत ह्या चॅप्टरमध्ये, तर जास्त नाही आहेत. 5 मिनिट लागतील, 2 मिनिट लागतील फक्त. नेतृत्व मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? आपलं उत्तर काय येणार? प्रतिरोध प्रकारचा. नेतृत्व मान्सून कालखंडात पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये डॅशचे स्थान आहे. तर आपलं उत्तर काय येणार? वाई. पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये वाईचे स्थान आहे. राईट, वाईचे स्थान आहे. महाराष्ट्रातील डॅश येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. अंबोली बरोबर आहे, की 5-6 वेळा रिपीट झालेला आहे अंबोली प्रश्न. काय म्हणत आहे त्याच्या अंकी दुसरं नाव? चेरापुंजी. राईट. अंबोली. महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? कमी पावसाचा जिल्हा. आपलं उत्तर काय नाही, यापैकी नाही येणार. कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर येणार, सोलापूर येणार. पर्जन्य छायाचे कमी. राईट. आपला प्रश्न काय म्हणत आहे? महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा आहे, यापैकी नाही असं म्हणत आहे. आत्ताच सांगितलं, अहमदनगर, सोलापूर येथे पर्जन्य छायाचा प्रदेश आहे. राईट, कमी पावसा. महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर आपलं उत्तर तुम्हाला माहिती आहे, प्रतिरोध का असा आहे का? नाही, मान्सून आहे. आपला उत्तर मान्सून आहे. मान्सून वारे पासून, नेतृत्व मोसमी वारेपासून. राईट. पुढचा प्रश्न आहे 102 वाला प्रश्न. राईट, 102 वाला प्रश्न काय म्हणत आहे? काय म्हणत आहे प्रश्न? खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद आहे? तर आपलं उत्तर काय येणार? वेंगुर्ला येथे. महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? तर आपलं उत्तर काय येणार? नेतृत्व मोसमी पासून. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पुढचा चॅप्टर आहे आपला वनसंपत्ती असणार. राईट. पुढचा टॉपिक आपण आता सकाळी या परवा आपण ते व्हिडिओ अपलोड करू, तर ते बघा. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.